संकासूर. कोकणच्या गजाली पुराणात ज्याला असुर म्हटलं गेलं तोच कोकणच्या शिमग्यात आला की घराघरात मानाने जातो. पण हा संकासूर नेमका आहे तरी कोण? संकासुराला काही ठिकाणी शंखासूर असंही म्हटलं जातं. पुराण कथेनुसार शंखासुराने ब्रह्मदेवाचे वेद चोरून समुद्रात लपवले. त्याचा वध करून वेद परत मिळवण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला अशी कथा सांगितली जाते. पण कोकणात या संकासुराचं रूप काहीसं वेगळंच आहे. शंखूच्या आकाराची टोपी, लांब दाढी, काळा पोशाख, हातात काठी आणि कमरेला घुंगरू. शिमगोत्सवाच्या वेळी मृदुंग टाळांच्या तालावर संकासूर गावात येतो आणि त्याच्यासोबत सुरू होतो नमन खेळांचा पारंपरिक सोहळा. काही ठिकाणी त्याच्यासोबत राधा, गोमू आणि इतर पात्रही असतात. आणि गंमत म्हणजे ज्याला पुराणात असुर म्हटलं गेलं त्यालाच कोकणातील काही गावांमध्ये लोकपरंपरेत मानाचं स्थान मिळालं आहे. ही परंपरा केवळ मनोरंजनासाठी नाही. पूर्वी शेतीची कामं तुलनेने कमी असलेल्या काळात शेतकरी आणि गावकरी कलाकार नमन खेळ घेऊन गावोगावी जायचे. लोक त्यांचं स्वागत करायचे, शिधा दक्षिणा द्यायचे आणि अशा पद्धतीने कला आणि उपजीविका दोन्ही टिकून राहायची. आज मोबाईलच्या युगात मनोरंजनाचे हजारो पर्याय आहेत, पण तरीही शिमगा आला की कोकणात संकासुराची वाट पाहिली जाते. कारण संकासूर हा फक्त एक पात्र नाही, तो कोकणच्या लोककलेचा चेहरा आहे. तो आपल्या पूर्वजांनी पुढच्या पिढीला दिलेला सांस्कृतिक ठेवा आहे. शिमगा संपतो, रंग फिके होतात, पण संकासुराची ही गजाल कोकणच्या मातीत कायम जिवंत राहते. अशाच आपल्या संस्कृती, परंपरा आणि कोकणच्या गजाली सिरीजचा पुढचा भाग पाहण्यासाठी आत्ताच BRS मराठीला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.